दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहर पथकामध्ये होमगार्डच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी याबाबतची जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर होमगार्डतर्फे पथसंचलन करण्यात आले. त्या संचलनाला आदित्य मिरखेलकर, होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यानिमित्त नाशिक शहर पथकातील पुरुष व महिला होमगार्ड यांना सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती देण्यात आली. यांचा सत्कार व होमगार्ड सेवेचे कौतुक प्रशासकीय अधिकारी सुरेशजी जाधव, केंद्र नायक हरुण तडवी, पलटण नायक शांतीलाल निनावे यांनी केले. नाशिक शहर समादेशक दिनेश पवार यांनी सर्व नाशिक शहर पथकातील होमगार्ड पुरुष व जवानांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा व पर्यावरणाचा संदेश देत फुलांची रोपं सप्रेम भेट दिली. या प्रसंगी नाशिक शहर पथकातील वरिष्ठ पलटण नायक श्रीकांत जाधव, रमेश कळमकर, पलटण नायक विनय शिंद्रे, सुमंत महाजन, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रशांत सुधाकर चौधरी, जिल्हा कार्यालयातील कर्मचारी अभिषेक तांबडे, दीपक जाधव, मानसेवी शिक्षक चेतन गायकवाड, मनोज कनोजिया, संगीता सचिन पगारे, प्रशांत अवसरकर यांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रेरणा दिली. संचलनाच्या वेळी संतोष शेलार, विनोद वानखेडे, बाबासाहेब सोनोने, मंगला तिवारी, माधुरी शिरसाट, मेघमाला जाधव, नरसिंग शेख तसेच नाशिक रोड बँड पथकातील सर्व होमगार्ड कर्मचारी व नाशिक शहर पथकातील सर्व पुरुष व महिला कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. त्याबद्दल समादेशक अधिकारी दिनेशजी पवार यांनी सर्व होमगार्ड जवान यांचे मनपूर्वक आभार मानले. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.